हॅलो, वेलकम और वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. चाललोय लोणावळा आणि आमच्या स्कूटीवर चाललोय. ऑल्सो पाऊस नाही म्हणून मी कॅमेरा ऑन तर केला आहे. आता माहिती नाही पुढे जाऊन कॅमेरामध्ये शूट करेन की नाही. आमची 2 पिलेन्स इथे आहेत. हां, ते बघा. तेव्हा पेट्रोल भरतायत. अय्यो, ह्याच्याहून झूम होत नाहीये. पाऊस पडला की मी फोनमध्ये शूट करणार आहे. तोपर्यंत DJI-वर करेन. हाय अनिकेत. खूप अचानक नाही झालाय प्लॅन. काल ठरवलंय, काल इव्हनिंगला ठरवलं आज जायचं करून. पण मस्त पाऊस पडतोय पुण्यात. म्हणजे सगळीकडेच पाऊस पडतोय. मुंबई एवढा नाही आहे पण ठीक आहे. असं छान छान आहे पाऊस. एकदम सुदिंग आहे. कोझी क्लायमेट आहे आणि परफेक्ट वेदर आहे रायडिंगसाठी, है ना? से हाय. मी आज एवढं चांगलं आउटफिट घातलंय पण ह्या रेनकोटने असं रेनकोटने झाकलं गेलंय. आता पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. सो मी फोन ठेवून देते, आय मीन कॅमेरा ठेवून देते आणि उर्वरित शूट फोनमध्ये करेन. आउच. मस्त पाऊस पडतोय. आता आम्ही पौड फाट्यावरून राईड घेतलाय. एक नंबर पाऊस आहे. मला माहिती नाही माझा व्हॉइस तिकडे येतोय की नाही, बिकॉज पाऊस आहे म्हणून सगळे गॅजेट्स आम्ही आतमध्ये ठेवले. माईक वगैरे यूज करत नाही आहे आणि फोनमध्ये पण किती शूट करू शकू हे पण माहिती नाही आहे. बट आय विल ट्राय टू कम्प्लीट दिस व्लॉग. वा 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 वा. और ऐसे आ रहे हैं ऐसे गाँव. पाऊस स्टार्ट झालेला आहे त्याच्यामुळे हेल्मेट घालायची वेळ आलेली आहे आणि कॅमेरा पण आतमध्ये ठेवायची गरज पडलेली आहे. किती काळोख येतो इकडे, खूप काळोख आहे. हॅलो. आमची फर्स्ट मॉन्सून ट्रिप. होपफुली यावर्षी मोर दॅन 5 होतील. एक्झॅक्टली. त्यात 5 वेळा लोणावळ्याला यायला लागलं तरी चालेल. अजून 15-20 दिवसांनी एक नंबर होणार. 15-20 दिवसांनी अजून वेदर भारी. मोठा तूफ असतं तर मजा आली असती. पूरा चीज क्यूब लग रही है इसमें. आम्हाला पावसाळ्यात काही शूट करता येत नाही आणि खूप इरिटेट होत आहे आता. मजा पण येते ना, मस्त मजा आहे. पण आम्ही खूप लेट झालो म्हणून आम्ही पहिलं फर्स्ट टाइमपास केला. आता मला लवकरात लवकर पोचायचं आहे लोणावळ्याला. अरे यार.
एकदम भारी. आणि हा समोर दिसतोय तो तुम्हाला महिपतीगड दिसतोय. हा इतका मोठा आहे. त्याच्या शेजारी हा तुंगगड आहे. हा तुंग ॲक्च्युली राहून गेला माझ्यावर तुम्हाला दाखवायला. आणि हा ट्रॅक्टर आहे, हा मुघलांच्या पाहुण्यांचा आहे. अशा पद्धतीने डिफिकल्ट टफ राईड करत चाललेलो आहे आम्ही. बघा किती रस्ते, वा वा वा. अफलातून रस्त्यांच्या मधोमध मार्गिकांमधून भ्रमण करणारी हे वेडे पार असे एकदम आर पार चाललेले आहेत. एकदम भारी व्यवस्थित गाडी खेचतायत. गाडीला खेचतायला काय येत नाहीये, पण ठीक आहे. या मुग्धाच्या मैत्रिणी आहेत, खूप दिवसापासून फिरत होत्या, आज सापडल्यात त्या. हा वातावरणाचा आस्वाद आहे. हा तुंग फोर्ट आहे याच्या मागे. हा रोड लास्ट टाइम बंद होता आणि ह्याच्यात खूप काम चालू होतं. आणि यावेळेला हा रोड ओपन झालाय. पुढे नो. सो खूप हॉल्ट घेतले आम्ही. म्हणजे आधी स्लो ड्राईव्ह करत आलो आणि मग वडापाव वगैरे खायला एक हॉल्ट घेतला आणि मग एक स्पॉट आहे तिकडे हॉल्ट घेतला. पण तिथे पाऊस होता त्यामुळे कॅमेरा काढता आला नाही. आता फायनली आम्ही लोणावळ्याला पोचलो आहे आणि येस इकडे जरा पाऊस कमी आहे. अशा हलक्या सरी पडत आहेत. सो क्लायमेट तर बाप आहे, म्हणजे सगळीकडे फॉग आहे. 1 मिनिट दाखवते. हे बघा. सो थांबलो आणि लगेच कॅमेरा काढला कारण इथे जरा म्हणजे पावसाची रेंज थोडी कमी आहे. सो खूप भारी वाटते. आता चला पुढे जाऊया. तुषार आणि शिवानी ऑलरेडी पुढे गेलेत आणि त्यांना माहिती नाही आहे आम्ही इथे थांबलो आहे. मी हे पुढचा व्ह्यू बघितला आणि मला राहवलं नाही, कॅमेरा असं काढावासा वाटला. सो थांबलो आम्ही इकडे. हे बघा. हा हे आता मी शॉट घेण्यासाठी स्पेशली इथे थांबलेली आणि खूप भारी वाटतंय. बरोबर. आय एम शुअर. 1 मिनिट. बाप रे खतरनाक. की हा शॉट फोनमध्ये आलाच नसता. ओ गॉड, काय भारी आहे. स्टील ह्याच्यात सुद्धा कमीच जरा येत आहे धुकं, पण फोनमध्ये खूपच क्लिअर क्लायमेट दिसत होतं. एवढं फॉग दिसतच नव्हतं. ॲक्च्युअल जे क्लायमेट आहे ते कॅप्चरच होत नव्हतं. येस. बाबा काय प्रकार. इकडची ट्रिप ऑलवेज वर्थ असते. अरे मैं कुछ बोल रही थी, तूने आगे क्यों किया? नहीं ना, मैं देखने चाहिए. इतना मस्त रेडी हुआ है. ऑलवेज वर्थ असतं इकडे येणं, बिकॉज हे क्लायमेट दुसरं कुठेच असं म्हणजे जवळपास कुठेच हे अनुभवायला मिळत नाही. मला ना कधी
कधी कधी खूप भारी वाटतं, म्हणजे टीनेज असं मुंबईत गेलं आहे प्रॉपर सिटी लाईफ जगण्यात, आणि आता पुण्यात आल्यापासून जवळ एवढे मस्त मस्त स्पॉट आहे. आणि 101% लोणावळा हे इरिप्लेसेबल आहे. उगाच हाईप नाही आहे लोणावळ्याचा. इकडे खरंच क्लायमेट एवढा बाप आहे. ओ तुषार शिवानी शोधत आम्हाला इथे आले. त्यांना वाटलं आम्ही हरवलो. अरे कॅमेरा काढला. कारण आम्ही खूप वेळ थांबलेलो. नाही काढलं. खूप वेळ थांबलेलो. सो एक मिनिट दाखवते मी त्यांना. पण त्यांना आम्ही अपडेट न करता थांबलेलो. अरे पाऊस थांबला म्हणून काढला. कुठे चल बरोबर आहे. खाली आंबिवली. हा लेफ्ट ना. हा लेफ्ट आंबिवली. आपण सर सरळ हो जायचंय. हो Cloud9. अरे हा क्लाउड नाही कुठे हा जाणार आहे तो. आपल्या मागून गाड्या. बोल मुद्दा. आता काय बोलू. सेल्फी स्टिक म्हणून मला हात वापरला. मी एका Yes. डिझाईन चालवतोय. ह्याच्यावर फाईन मारा. रिसॉर्ट आहे. ही आहे तिच्यावरती हे शिवानी. आणि हे आहेत आम्ही दोघे. बाप रे काय दिसतच नाहीये समोर. ऍक्च्युली तुम्हाला कॅमेरा दिसेल नाही दिसेल माहीत नाही, पण हा ते वरचं जे आहे ना वरती तुम्हाला जे दिसतंय तेच आम्हाला समोर दिसतंय. नाही कॅमेरामध्ये तुम्हाला जो वरती सीन दिसतोय तो तुम्हाला आमच्या डोळ्याच्या समोर दिसतोय. हा नुसता समोर क्लिअर होत नाही. जसं जसं जाईल तसं तुम्ही थोडं हां रात्री कंटाळ आहे ना किंवा रात्री नाही येऊ जाऊ. हां रात्री जाम कंटाळ आहे. हे तू एवढा उन्हामध्ये एन्जॉय करतो नंतर नाही. किती वेळ झाला. ऑलमोस्ट 10 मिनिट्स झाले आणि रोड असाच आहे. आणि काय धमाल येते, म्हणजे खूप भारी वाटतंय. इथे ना लोकांना पार्किंग लाईट शिवाय ऑप्शनच नाही आहे, बिकॉज पुढची गाडी दिसतच नाही आहे. कॅमेरामध्ये फक्त कॅप्चर होतं आहे एवढं क्लायमेट. अदरवाईज एक मिनिट दाखवते. बापरे बो ओ शिट. काय दिसतच नाही आहे. काय आहे. काही दिसत नाही. पुढे चल इथेच चल. असं नको थांब. याच्यात क्लिअरिटी भारी येत असेल. मोबाईलमध्ये नाही येत ना एवढं. आम्ही भजी करणार नाही होत. लास्ट टाइम आम्ही स्वतः भजी केली. लास्ट इयर ना आम्ही एका स्टॉलवर गेलो आणि ते काका त्यांना काही कळतच नव्हतं. मम्मी आणि शिवानीने तिकडे कांदा कापला आणि भजी आमच्यासाठी आम्हीच केली आणि त्यांना पैसे पण दिला आम्ही. ग्रेटनेस. आज आम्ही अजिबात भजी करणार नाही. आज आम्ही खाणार आहे. आज आम्ही खाणार. आज आम्ही आमच्या नवऱ्यांना भजी करायला लावू वाटलं असतं, पण आम्ही नाही करणार.
डॉगेश भाईज आले. डॉगेश भाईज. हॅलो. हाय डॉगी. चंगू मंगू आले बघायला. हा बघा वारा. वारा बघा वारा. कुठेच नाही रे असं. कपडे सुकवायचे तर इकडे या. कधी कपडे घाट सुकून जाते. हायलाइट ऑफ द ब्लॉग्स. पॅराशूट लेके डान्स कर. ओढणी. एवढंच राहिले. आता वाजलेत ऑलमोस्ट 5 आणि तरीसुद्धा इकडे आत्ता पण लोक येत आहेत. सगळे स्टॉल खचाखच भरले आहेत. भरपूर गर्दी आहे. टायगर पॉईंटला तर मला वाटतं जास्तच असेल. आता आम्ही त्याच्या पुढे जो एक पॉईंट आहे तिकडे थांबलेलो. बापरे गर्दी काय. तुम्हाला इकडे एका स्पॉटवरची गर्दी दाखवते. थांबा. बापरे काय गर्दी आहे. तुषार आलं तसं जाऊया का. अरे काय कसे चाललेत वेड्यासारखे भाई. काय वेडे आहेत काय. बापरे गर्दी की काय. नाही दिसत आहे. तुषार पण नाही दिसत आहे. हो दिसत आहेत. सगळे दिसत आहेत आता. हॅलो. हळूहळू गरम आहे. एवढा गरम नको. आता ऑर्डर केली आहे कॉर्न भजी. मॅगी मस्त आहे. नाईटला छान आहे नाईटसाठी पण. मॅगी खाऊन झाली आहे. आता कॉर्न भजी खाणार आणि मग थेट पुणे तिथे काही ऊन आहे आपल्या घरी झोपायला. 1 hour later. अशा प्रकारे 1 तास झाला आम्ही ह्याच स्टॉलवर बसून मॅगी खाल्ली. हा ना. हे दोघं कॅप्शन डिसाईड करतायत काय टाकायचं. डेडिकेशन. आणि आमचं डेडिकेशन बघा. कॉर्न भजी कधी येते बघताय. ओ मोरबाळेची येईल भजी येईल. मोरबाडेजी काहीतरी विचार करतात. आमची आता कॉर्न भजी पार्ट 2 आलेली आहे. ही बघा. आणि एवढं पोट भरल्यावर कोणालाही ड्राईव्ह करण्याची इच्छा राहणार नाहीये. पण इथे राहू नाही शकत. खायचं असेल तर कपडे घेऊन विकत पण इथे राहावं लागेल.
तसं एकाने एक्सपेरिमेंट असा केलेला होता, आम्ही पण करू शकतो. गरम पड तिकडे चल. आता मी करणार आहे ब्लॉग एंड. चौघं पण नाही येत आहे. सुसट जाऊ. हॅलो. सो आता आम्ही तेच ब्लॉग एंड करतोय कारण परत पाऊस चालू झालाय आणि आता ज्या रोडने जाणार आहे तिकडे शूट करायला पॉसिबल नाही आणि घरी गेल्यावर मी शूट करेन की नाही ह्याच्यावर मला भरोसा नाही. सो टाटा बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ये